आज आपण बघणार आहोत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित कुमार डोवाल यांनी आज राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे। मुंबईतल्या राजभवनात या दोघांची ही भेट झालेली आहे। ही सदिच्छा भेट असल्याची माहिती मिळते। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे। मुंबईतल्या राजभवनात डोवाल आणि कोश्यारी यांची ही भेट झाल्याचं समजतंय। डोवाल यांनी ही सदिच्छा भेट घेतल्याची माहिती मिळतेय। या भेटीची ही छायाचित्र आपण सध्या पाहतो आहोत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, काय नेमकी माहिती? आपण एक फोटो पाहतो। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली आहे। या भेटीमध्ये कुठलेही राजकीय किंवा इतर कुठलीही चर्चा झाली नसल्याची माहिती मिळते। फक्त ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे। त्याचे अधिकृत फोटो राजभवनकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। बरं उदय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि आता बातमी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या संदर्भातली। उद्धव ठाकरे सरकारने त्यांच्या कार्यकाळात राज्यपालांना 12 आमदारांची यादी पाठवलेली होती। मात्र त्या यादीवर राज्यपाल कोश्यारी यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही। महाविकास आघाडी सरकारच्या त्या 12 आमदारांची यादी रद्द केली जावी यासाठी शिंदे फडणवीस सरकारने राज्यपाल कोश्यारी यांना पत्र पाठवल्याची माहिती मिळते। लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांना नव्या 12 आमदारांची यादी पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दसरा मेळाव्यावरनं राजकीय पक्षांमध्ये सध्या आता रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसतंय। दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून पालिकेकडे अर्ज करण्यात आलेला आहे। पालिकेनं या अर्जाला अजून परवानगी दिलेली नाही, तर शिवसेनेतनं बाहेर पडलेल्या शिंदे गटानं सुद्धा दसरा मेळाव्यासाठीची जोरदार तयारी सुरू केल्याचं समजतंय। शिंदे गटातले आमदार सदा सरवणकर यांनी पालिकेकडे अर्ज केलेला आहे, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसरा मेळावा घ्यावा अशी विनंती मनसेच्या नेत्यांनी केल्याची ही माहिती मिळतेय। त्यामुळे नेमका दसरा मेळावा कोणाचा होणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मी शेवटचा शिंदे साहेबांशी बोललो त्याला त्यांनी मला सांगितलं होतं की ह्या संदर्भात अद्याप चर्चा झालेली नाही। त्याच्यानंतर ही झालेली डेव्हलपमेंट आहे। त्या काळामध्ये मी सिंधुदुर्गमध्ये होतो, त्याच्यामुळे मुंबईला गेल्यानंतर शिंदे साहेबांचं या संदर्भातलं काय मत आहे ते विचारून नंतर मी आपल्याला या संदर्भातली माहिती देईन। समजा हजारो आणि लाखोच्या संख्येने लोक आले तर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही आमची नाहीये, ही राज्य सरकारची। आणि हा पेच कोणी निर्माण केला आणि हा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय हे तुम्हाला सर्वांना ते जाणत आहे। वस्तुस्थिती अशी आहे की जी लोक सांगतायत आमच्यासाठी का हा प्रयोग नवीन नाहीये। तुम्हाला कदाचित आपण सर्व प्रेक्षकांना मी आवर्जून आठवण करून देऊ इच्छितो की 2014 साली पण हा प्रयोग झाला ना। मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी पण हा प्रयोग झाला। त्यावेळीच भारतीय जनता पार्टी तेच आशिष शेलार तेच चेहरा पुढे समोर आणण्याचा प्रयत्न केलेला मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी। आज राज्याचे उपमुख्यमंत्री त्या काळामध्ये तर मुख्यमंत्री होते, तरी देखील मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न त्यांनी केला ना, पण ते कुठे यशस्वी झाले। यंदाच्या दसरा मेळाव्यावरनं उत्सुकता ताणली गेलेली असताना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला कोण येणार यावरही आता चर्चा सुरू झाली आहे। शिंदे गटाच्या या दसरा मेळाव्याला निहाल ठाकरे उपस्थित असतीलच, शिवाय राज ठाकरे यांना सुद्धा या मेळाव्याला आमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेतलं। गणेश दर्शनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारायण राणे यांच्याशी चर्चाही केली। आपली ही सदिच्छा भेट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला सांगितलं। 2.5 वर्षांपूर्वी जे सरकार होतं ते घरी बसवण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतलाय आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, असं यावेळेला नारायण राणे म्हणाले।
इन्होंने एक निर्णय लिया जो मुझे पसंद है कि ये पिछले 2.5 साल जो सरकार था उनको घर में भेजने का जो निर्णय है वो हमें ज्यादा पसंद है। उसे अभिनंदन करने के लिए मैं बुलाया था और गणेश दर्शन। काय नाही याच्यामध्ये सदिच्छा भेट होती गणपती राणे साहेबांच्या घरी दर्शनाला आलो। शेवटी भेटल्यानंतर जुन्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतोच। त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीतले अनुभव, आपण शेवटी हे जनतेचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे। सर्वसामान्यांसाठी जेवढं काही जास्ती चांगलं करता येईल ते नक्की त्याच्याबद्दल चर्चा झाली। बाळासाहेबांच्या त्यावेळचे दिघे साहेबांच्या आठवणी, सगळ्याच आठवणींना उजाळा मिळाला। काँग्रेसमध्ये फुटीच्या चर्चांना उधाण आलेलं असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेस अर्धी अर्धी वाटून घेऊ असं वक्तव्य नारायण राणेंनी केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नारायण राणे यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी गेलेले असता यावेळेला पत्रकारांनी या दोघांनाही काँग्रेसच्या फुटीबाबत प्रश्न विचारला आणि त्यानंतर नारायण राणे यांनी हे वक्तव्य केलंय। परत मला सांगा तुम्ही, पण ते काँग्रेसवाले म्हणून येत नाहीयेत, शिवसेनेत येत आहेत त्यांच्या। ते शिवसैनिक होणार, मग उलट ते चांगलं काम करतायत। शिवबंधन असेल की अजून काय असेल? राणे साहब, वो अगर शिवसेना और हिंदुत्व के विचारों को अपनाएंगे तो शिवसेना और हिंदुत्व के विचारों को अपनाना चाहते हैं वो लोग, तो स्वागत होगा उनका। जो भी लोग कांग्रेस के हैं, जो संपर्क, वो कांग्रेस करके नहीं रहेंगे ना। मगर एक तो शिवसेना इनके शिंदे के ग्रुप में शिवसैनिक करके जाएंगे, नहीं तो बीजेपी करके आएंगे। तो मैं कह रहा हूं कि वो जो कांग्रेस बची है हम लोग बांट के लेंगे। खरं म्हणजे काँग्रेसच्या बद्दल मी बोलत नाही, सभागृहात मी बोललेलो आहे। त्यांची जी काय फरफट सुरू आहे ते आपण पाहतोय, त्यामुळे मला काय आता कोणावर टीका करायचा माझा स्वभाव नाही। राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जातेय। काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये दाखल होण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय। मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सगळ्या चर्चांचं खंडन केलंय। पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। काँग्रेसचे आमदार फुटीच्या मार्गावर, राज्यात लवकरच राजकीय भूकंप, काँग्रेस आमदारांमध्ये अस्वस्थता, भाजप काँग्रेसला देणार धक्का, शिवसेनेपाठोपाठ राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसलाही फुटीचं ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेतील बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं असून आता भाजप काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेसमधील 8 ते 9 आमदार भाजपवासी होण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कथित भेट घेतल्यानं नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय। गणेश दर्शनाच्या निमित्तानं आशिष कुलकर्णींच्या घरी ही भेट झाल्याची चर्चा आहे, मात्र उपमुख्यमंत्र्यांनी त्याचं खंडन केलंय। अशोक चव्हाणांनी कुठलीही भेट घेतलेली नाही, त्यांची माझी कुठलीही भेट झालेली नाही। ते तर एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनाला मी पोचलो, ते पोचले, ते दर्शन घेऊन निघाले, तेवढ्यात मी पोचलो, असं तर सगळ्यांची होते, पण माझी त्यांची कुठली भेट झालेली नाही। ऑक्टोबर महिन्यात शिंदे सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्यावेळी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये डेरे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसमधून महाराष्ट्रात कोणी फुटणार नाही या बातम्या आहेत, पण जी भाजप हे अभियान जे सुरू करते आहे, कारण की भाजपाला लोकांना मुख्य मुद्द्यांकडून डायव्हर्ट करायचं आहे आणि त्यांची ही पॉलिसी अनेक वर्षापासून चाललेली आहे। कोणी नाराज जरी असलं तर त्याचा उपयोग नाराजीचा कधी करून घ्यायचा याची एक वेळ असते। आज त्याचा उपयोग आम्ही करणार नाही, प्रसंग येईल तेव्हा त्यांच्या नाराजीचा फायदा आम्ही करून घेऊ। अलीकडच्या काळात काँग्रेसला अंतर्गत वादानं ग्रासल्याचं दिसतंय। नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ते उघड झालं।
काँग्रेसचे प्रथम पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरेंचा पराभव झाला, तर दुसऱ्या पसंतीचे भाई जगताप निवडून आले. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटल्याचं उघड झालं. काँग्रेसच्या मतफुटीचा फायदा भाजपला झाला आणि प्रसाद लाड यांचा विजय सुकर झाला. त्या मतफुटीची काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हायकमांडला अहवाल सादर केला. एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं, तर दुसरीकडे शिंदे सरकारच्या विश्वासमत ठरावाच्या वेळी काँग्रेसचे आमदार विधिमंडळात उशिरा पोहोचल्यानं त्यांना मतदानाला मुकावं लागलं. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश होता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता गणेशोत्सवाच्या निमित्तानं त्यांची फडणवीसांशी झालेली भेट, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आदित्य ठाकरे गिरगावमधल्या एका गणेशोत्सव मंडळाला भेट देण्यासाठी पोहोचले असता एका चिमुकल्यानं त्यांना पाहिलं आणि शिवसेना तुम आगे बढो अशी घोषणाही दिली. चिमुकल्याच्या या कृतीनं सगळेच क्षणभर पाहतच राहिले आणि आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्यावरही चिमुकल्याचा उत्साह पाहून स्मित हास्य पाहायला मिळालं. आदित्य ठाकरेंनीही चिमुकल्याचा हात पकडून त्याला गणेश दर्शनाला सोबत नेलं. सणांच्या निमित्तानं मुंबईमध्ये भाजपनं शक्ती प्रदर्शन सुरू केलंय आणि या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधलाय. सणांचं राजकारण करणं योग्य नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सवावर मुंबईत भाजपनं छाप पाडली आहे. दहीहंडीत भाजपच्या नेत्यांनी मुंबई आणि ठाणे परिसर पिंजून काढला होता. आता गणेशोत्सवात मुंबईत ठिकठिकाणी होर्डिंग्स लावून भाजपनं मतदारांना साथ घातली आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरेही विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देत आहेत. कुलाब्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट दिल्यानंतर जे कोणी राजकारण करतायत त्यांचा तो बालिशपणा असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. तर 2 वर्षांनंतर नागरिक सणवारांचा आनंद घेत आहेत, त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून आनंद घेऊया असंही आदित्य ठाकरे म्हणाले. आपण बघत असाल लहानपणीपासून अनेक मंडळाशी फिरत असतो. आधी माझ्या वडिलांसोबत फिरायचो, आता मी वेगळं फिरतोय, साहेब पण सगळीकडे फिरत आहेत. ही सवय राहिलेली आमची, कारण कसं असतं गणेश मंडळ आपली साधारण आपली काही पक्षाचे मंडळ असतात, अनेक वेगळे कार्यकर्ते एकत्र येतात, सणवार असतो, तरुण मंडळी सगळी उतरते आणि साजरा करत असते, तर त्यांना सगळ्यांना भेटायला आणि बापाचे आशीर्वाद घ्यायला. भाजपच्या होर्डिंगबाजीवरही आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला. कुणाच्या आशीर्वादामुळे नव्हे तर गणपती बाप्पामुळे सगळं काही सुरळीत सुरू असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी समाचार घेतला. जर हिंदुत्वाची विचारसरणी जर कोणाजवळ असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीजवळ आहे. मग आमच्या विचाराचं लोकांमध्ये जाऊन आम्ही प्रदर्शन करणं किंवा आमचा विचार लोकांपर्यंत सांगणं, यासाठी जर आमची बॅनरबाजी कोणी करत असेल आमचे कार्यकर्ते, तर त्यात गैर काही नाही असं मला स्वतःला वाटतं. गणेशोत्सवात सगळ्याच पक्षांनी भेटींचा धडाका लावलाय. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळ्याच पक्षाचे नेते बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. मात्र निवडणुकीत बाप्पा विजयाचा आशीर्वाद कुणाला देणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. प्रशांत वाघ आणि तुषार रुपनवरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि बाप्पाची आरती सुद्धा केली. यापुढे जगावर कोणतंही संकट येऊ नये यासाठी प्रतिभाताई पाटील यांनी प्रार्थना केली आहे. दोन वर्षापासून बाप्पाची वाट बघत होतो, पण अतिशय मनामध्ये हिरमुसलेले होते सगळेजण.
की देशावरतीच काय पण जगावरती अतिशय वाईट प्रसंग आलेला आहे आणि या प्रसंगातून कशी मुक्ती होईल याची वाट बघत होते आणि त्यामुळे बाप्पाचं स्वागत करू शकत नव्हते. 2 वर्षानंतर आता बाप्पाचं स्वागत करतायत आणि अतिशय हर्षोल्लासामध्ये लोक आज आहेत. मनामध्ये आनंद आहे. देहू परिसरात गणपती बाप्पासाठी एक वेगळा देखावा तयार करण्यात आला. 70 आणि 80च्या दशकातील फिल्मी गाण्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे ज्येष्ठ गणेश भक्तांचे पाय या मंडळांकडे वळू लागलेले आहेत. कोरोनावरचे निर्बंध हटल्यामुळे 2 वर्षानंतर पहिल्यांदाच कोकणात गणेश उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. कोकणात गणेशोत्सव पारंपरिक लोककला सादर करत साजरा केला जात असतो. त्यातलाच एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे बाल्या डान्स. गावागावांमध्ये तरुण बाल्या डान्स सादर करत गणेशोत्सव साजरा करतात. राज्यभरामध्ये आज गौरींचं आगमन होत आहे. तब्बल 2 वर्षानंतर निर्बंध मुक्त सण साजरे होत असल्यानं बाजारपेठांमध्ये यावर्षी ग्राहकांचा मोठा उत्साह दिसतोय. राज्यातल्या महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये नवीन साड्या, दागिने, गौरींचे मुखवटे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले होते. पण हे सामान हातोहात विकलं गेलं असल्याचं दुकानदार सांगतायत. गणेशोत्सवात वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती पाहायला मिळतात. सांगलीतल्या शेख कुटुंबानं किल्लीमध्ये गणपती साकारलाय. गणेशोत्सवात किल्लीतल्या या गणपतीची जोरदार चर्चा सुरू आहे. किल्लीत साकारलेली गणपतीची कलाकृती चांगलीच आकर्षक झाली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं शेख कुटुंबानं किल्लीतल्या गणपतीची खास मूर्ती साकारली आहे. अकबर शेख, वाहिद शेख, अहमद शेख या शेख बंधूंनी गणपतीची कलाकृती तयार केली. सांगलीतील मेन रोडवर शेख कुटुंबाचं A1 चावी नावाचं कुलूप किल्ली तयार करण्याचं दुकान आहे. वेगवेगळ्या सण उत्सवात शेख कुटुंबाकडून त्या उत्सवासाठी किल्ली तयार केली जाते. गणेश चतुर्थीच्या निमित्तानं श्री गणेशची चावी A1 चावीमध्ये उपलब्ध केलेली आहे. आत्तापर्यंत आम्ही गणेश भक्तांनी आत्तापर्यंत 100 चाव्या अधिक करून घेतलेल्या आहे. शेख कुटुंबानं आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्याच धर्माची बोधचिन्ह असलेल्या किल्ल्या तयार केल्या आहेत. असं A1 चावी शॉप मी व माझे बंधू हे प्रकल्प राबवलेला आहे गणेश उत्सव निमित्तानं. समाजातील धार्मिक तणावाचं कुलूप उघडायचं असेल तर त्यासाठी ही सौहार्दाची चावी गरजेची. शेख कुटुंबानं तयार केलेली ही सौहार्दाची चावी सगळ्यांनीच वापरली तर गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित होईल. आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सांगली. ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या रायगड जिल्ह्याला धार्मिक महत्त्व सुद्धा आहे. महाड आणि पाली ही अष्टविनायकातील 2 श्री क्षेत्र रायगड जिल्ह्यात येतात. पण याच रायगड जिल्ह्यात एक गाव असं आहे जिथं कुणीच घरी गणपतीची मूर्ती आणत नाही. नेमकं काय कारण आहे यामागे जाणून घेऊया या रिपोर्टमधून. दक्षिण रायगडमधील माणगाव तालुक्यात मुगवली हे गाव. या गावात गणेशोत्सवाचा उत्साह असतो.
पण गावात कुणीही घरी गणपती आणत नाही, कारण या गावात शिवकालीन स्वयंभू गणपती मंदिर आहे. मंदिरातील गणपती हाच आपला गणेश या भावनेतून गेल्या 60 वर्षांपूर्वीपासून येथील ग्रामस्थ ही आगळीवेगळी परंपरा जपतायत. सर्व गावातील मग वृद्ध असतील, लहान मुलं असतील, महिला, आम्ही सर्वजण याच ठिकाणी येऊन 10 दिवस गणेशाची पूजा करत असतो. विविध प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन करून हा उत्सव आम्ही या ठिकाणी फार मोठ्या आनंदाने साजरा करीत असतो. मुगवली येथील स्वयंभू गणपती अष्टविनायकांमध्ये येत नाही, परंतु त्याची प्रचिती आणि प्रसिद्धी दूरवर पोहोचली आहे. लहान मुलांना देवाच्या चरणी ठेवण्याची इथे परंपरा आहे. येथील नयनरम्य वातावरण आणि गाभाऱ्यात जाऊन स्वतःच्या हाताने पूजा करण्याची संधी मिळत असल्यानं भक्तांच्या संख्येत दिवसगणिक वाढ होतीये. संकष्टी, विनायकी, अंगारकी या दिवशी मुगवली गावात भक्तगण गोळा होतात. गणेशोत्सवातही मुगवली येथील स्वयंभू गणपतीचा महिमा भक्तांना ओढ लावतोय. मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड. मुंबईमध्ये लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नसणार आहे. मुंबईत मोठ्या जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. रविवारी शासकीय सुट्टी असल्यानं या दिवशी बरेचसे लोक गणपतीचं दर्शन घेण्यासाठी बाहेर पडत असतात. रविवारी अनेकदा मेगा ब्लॉकमुळे रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी देखील होत असते आणि हीच गर्दी टाळण्यासाठी आणि प्रवाशांचा लोकल प्रवास सुखकर व्हावा यासाठी मध्य रेल्वेनं येत्या रविवारी मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय. मात्र पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी ब्लॉक घेतला जाईल. या ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द केल्या गेलेल्या असून काही लोकल फेऱ्या विलंबानं असतील. मध्य रेल्वेवर मोठा अनर्थ टळलाय. CSMT ते भायखळा स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर दगड आणि खडींनी भरलेला एक ड्रम लोकलला धडकला. मात्र सतर्क मोटरमननं आपत्कालीन ब्रेक लावल्यानं मोठा अपघात टळला. मोटरमन अशोक कुमार यांनी तत्काळ ब्रेक लावल्यानं ड्रम गाडीला धडकला आणि त्यानंतर मोठा आवाज झाला. त्यानंतर लोकल ड्रमला जाऊन धडकली आणि पुढे जाऊन थांबली. सँडहर्स्ट रोड ते भायखळा स्थानकादरम्यान एका अज्ञात व्यक्तीनं रुळांवर 15 ते 20 किलो दगडानं भरलेला हा लोखंडी ड्रम ठेवलेला होता. भायखळा इथल्या RPF पोलिसात 154 अन्वये आता अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोटरमन अशोक कुमार यांच्या धाडसामुळे मोठा अपघात टळलाय. यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष सतीश मुळीक यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. वडगाव शेरी इथं राहणारे 40 वर्षीय चंद्रशेखर गलांडे यांनी पोलिसांकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारदार गलांडे यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. सतीश मुळीक हे गलांडेंच्या जमिनीचा खटला चालवत होते. गलांडे यांची जमीन परत मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून 15 लाख रुपये रोखही त्यांनी घेतलेले होते. मात्र याबाबत काहीही न करता उलट गलांडे यांची 6 गुंठे जमीनही बिल्डरच्या नावे त्यांनी केल्याचा आरोप केला गेलाय. या व्यवहारातील तब्बल 86 लाख रुपये न देता फसवणूक केल्याचा आरोप गलांडे यांनी केलाय. त्यानंतर त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत. जी जमीन सोडवून देतो अशा पद्धतीने ते 15 लाख रुपये फिर्यादीकडून या सतीश मुळीक यांनी घेतलेले आहे. असे एकूण 1 लाख रुपयाची फसवणूक ह्यांची झालेली आहे फिर्यादीची. आणि फिर्यादी वारंवार राहिलेले पैसे मागत असताना सुद्धा ते पैसे दिलेले नाही. याचा मानसिक त्रास त्या फिर्यादींना झाला आणि त्यामुळे त्यांनी काल झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि ते दवाखान्यात ॲडमिट झाले. आणि त्यांचा जबाब घेतल्यानंतर त्यांनी या सतीश मुळीकांच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार दिलेली आहे. आणि आता यानंतरची बातमी जळगावमधली. होमवर्क केला नाही म्हणून खासगी क्लासच्या शिक्षिकेनं 9 वर्षाच्या मुलाला अर्धनग्न करत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. पल्लवी इदानी असं या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षिकेचं नाव आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी या शिक्षिकेच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली असून जळगाव शहर पोलीस ठाण्यात
अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। बळीराम पेठेतील कोठारी नावाच्या खासगी क्लासेसमध्ये हा विद्यार्थी शिकण्यासाठी जातो। यावेळेला होमवर्क केला नाही या कारणावरून शिक्षिकेनं 9 वर्षाच्या या मुलाच्या अंगातनं टी शर्ट काढून त्याला वर्गात उभं केलं आणि त्याला चापट्यांनी मारहाणही केली आहे। मैं पहना देती, मुझे कुछ भी प्रॉब्लम नहीं भैया। और ऐसा नहीं है कि मेरे वो अकेला ही है ऐसा। ठीक है ना, दिखाता हूँ मैं आपको। 23 कलम म्हणून त्यांनी असं काही दिलेलं आहे, पण जर कोणी दुसरा पालक तक्रार करत असेल तर आम्ही त्या टीचरवर आम्ही गुन्हा दाखल करू। तर मी म्हटलं सर, मी पालक आहे ना, माझ्यावर तुम्ही पालक असून तुम्ही तक्रार घेत नाही म्हणे आम्ही असं करू शकत नाही, आम्ही फक्त त्याला वॉर्निंग देतो आहे। तर त्यांनी पण पोलिसांचं मला काही सहकार्य भेटलं नाही आहे। त्यांची तक्रार घेऊन आपण एक 323 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे। त्याचा तपास चालू आहे। त्यामध्ये ज्या मॅडमने ज्यांना मारलेलं आहे त्यांच्यावर पण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पण घेतलेलं आहे। अधिक तपासांती पुढचा आम्ही कारवाई करू। गोंदियातल्या अंजोरा इथल्या प्राथमिक शाळेत पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारात अळ्या सापडल्यानं खळबळ माजली आहे। या घटनेवरनं पालकांनी शाळेवर मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केलाय। विद्यार्थ्यांसाठी असणारा पोषण आहार बनवताना इतका हलगर्जीपणा कसा काय केला जाऊ शकतो असा सवाल पालकांनी केलाय। तोंडे वगैरे काही म्हणतात अशा प्रकारचं या ठिकाणी पोषण आहारात प्रकरण घडलं। हा प्रकरण मला सुद्धा माहीत झालं। मी ते प्रकरण मला माहीत झाल्याच्या नंतर या ठिकाणी म्हटलं की विद्यार्थी शिक्षक आणि या ठिकाणचे मुख्याध्यापक आणि पोषण आहाराची जे एक समिती आहे या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती, तर ह्या लोकांनी त्याची देखभाल करायला पाहिजे आणि ज्या स्वयंपाकिनी आहेत त्यांनी ते अन्न साफ करायला पाहिजे। शाळेमध्ये अन्नामध्ये पाखरे आहेत अशी मला माहिती मिळाली, तर मी शाळेत येऊन भेट घेतली, तर ही घटना सत्य घडली। यांना जबाबदार सर्वात प्रथम मुख्याध्यापक आहेत, त्यांनी चौकशी करून अन्न तयार करायला पाहिजे होता। नंतर लेडी त्या बाया आहेत त्यांना पण समजायला पाहिजे होते की पाखरा अन्नामध्ये पाखरे वगैरे जमा झाले, तर आम्ही सर हा स्वयंपाक वगैरे नाही करत, पण त्यांनी केला तर त्यांच्यावर सक्त कारवाई करावी। जेवण नाही केला आणि घरी आले सगळे आणि त्यांनी आपल्या पालकांना सगळ्यांना सांगितलं की शाळेमध्ये असं जेवणाची म्हणजे हे आहे म्हणून। तर पालकांनी आम्हाला फोन केलं की मॅडम शाळेमध्ये असा प्रकरण घडला आहे, तुम्ही या म्हणून। आम्ही आल्यानंतर चेक केल्याच्या नंतर भात गिल्ला होता एकदम ओला आणि भाजीमध्ये सोंडे वगैरे होते आणि बाजूला भाजी वगैरे भात वगैरे पूर्ण फेकलेला होता। नाशिकच्या सिडको भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे। विशाल कुलकर्णी यांच्याकडे त्यांच्या 4 वर्षांच्या ग्रीष्मा या मुलीनं आईस्क्रीमचा हट्ट धरला। आपल्या मुलीसह ते आईस्क्रीम घेण्यासाठी दुकानात गेले। ग्रीष्माला जे आईस्क्रीम हवं होतं ते पाहण्यासाठी ती फ्रीजरवर चढली। तिचे पाय ओले असल्यानं तिला फ्रीजचा शॉक लागला आणि ती बेशुद्ध पडली। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। वाशिम जिल्ह्यातल्या मेडशी इथल्या दत्तराव घुगे या शेतकऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न झालाय। चाकू आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवत 5 दरोडेखोर घुगे यांच्या घरात शिरले। यावेळेला दरोडेखोरांसोबत कुटुंबातल्या सदस्यांची झटापट झाली। दरोडेखोरांच्या हल्ल्यात शेतकरी दत्तराव घुगे हे गंभीर जखमी झालेत, तर कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांनी 2 दरोडेखोरांना पकडलेला आहे, तर इतर 3 दरोडेखोर पळून गेलेत। महत्त्वाचं म्हणजे घुगे यांच्या घरी गेल्या 2 महिन्यात 3ऱ्यांदा चोरी झालेली आहे। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सोलापुरातल्या दोड्डी गावातनं ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये 5000 लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आलेली आहे। सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 3,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। भीमराव राठोड याच्या घरात आणि घरासमोरच्या 2 पत्र्याच्या शेडमधनं ही हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी आरोपी राठोडला अटक करण्यात आलेली असून त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबतचा अधिक तपास पोलीस करतायत। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची बातमी यवतमाळमधली आहे. यवतमाळच्या महल्ले दाम्पत्याची फोर्ब्सनं दखल घेतली आहे. आर्णी तालुक्यातल्या वरुडमध्ये राहणाऱ्या पंकज महल्ले आणि श्वेता महल्ले या उच्च शिक्षित दाम्पत्यानं ग्रामहित नावाची कंपनी सुरू केली आहे. या कंपनीचं नाव फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. बाजारपेठेत शेतकऱ्यांची होणारी लूट लक्षात घेत त्यांनी ही कंपनी सुरू केली. कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याला आपल्या शेतमालाची साठवणूक करता येते. याचा जवळपास 3000 शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. माल साठवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतोय. ग्रामीणने गाव पातळीवर शास्त्रीय साठवणुकीची व्यवस्था व त्याचबरोबर त्यांना इन्स्टंट पोस्ट हार्वेस्ट उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना 3 ते 4 महिन्यानंतर मिळणारा जो वाढीव भाव आहे याचा लाभ घेता आला. ह्या कामामुळे शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने 30 ते 40% उत्पन्न वाढल्याचं आमच्या लक्षात आलं आहे. मालेगाव नांदगाव भागात असलेल्या गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग जोरदार पाऊस होत असल्यामुळे धरणातल्या पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. गिरणा धरण 100% भरण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळेच आता धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटानं उघडण्यात आले. त्यातून 7332 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणी पातळीमध्ये वाढ सुरू राहिल्यास विसर्ग आणखी वाढवलाही जाऊ शकतो आणि त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातल्या पिंगाणे धुरखेडा रस्त्यावर बिबट्याचं दर्शन झालंय आणि त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण आहे. एका वाहन चालकानं बिबट्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय. लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद केलं जावं अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे. महिलांसाठी आता महत्त्वाची बातमी ती म्हणजे प्रसूती दरम्यान मुलाचा मृत्यू झाला किंवा मृतबाळ जन्माला आलं तर याचा सामना करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 60 दिवसांची विशेष प्रसूती रजा दिली जाणार आहे. गर्भधारणेच्या 28 आठवड्यानंतरही मृतबाळ जन्माला आलं तर या रजा दिल्या जाणार आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी सल्लामसलत करत केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. हा नियम फक्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि फक्त सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या खासगी रुग्णालयात बाळंतपणासाठी उपलब्ध असेल. पॅनल नसलेल्या खासगी रुग्णालयात आपत्कालीन प्रसूती झाल्यास आपत्कालीन प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असेल. भारतीय अर्थव्यवस्था सतत मजबूत होण्याचा परिणाम आता दिसून येतोय. युरोपमधील मंदीच्या काळात देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीसोबतच भारत आता टॉप 5 अर्थव्यवस्थांमध्ये सामील झालेला आहे. इतकंच नाही तर भारतानं सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये असलेल्या ब्रिटनला सुद्धा आता मागे टाकलंय. ब्रिटन आता 6व्या स्थानी घसरलाय. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अमेरिकन डॉलरमध्ये केलेल्या गणनेनुसार 2021च्या शेवटच्या तिमाहीत भारतानं ब्रिटनला मागे टाकलंय. IMFच्या GDP डेटानुसार भारतानं 2022च्या पहिल्या तिमाहीत आपली वाढ मजबूत केलेली आहे. व्यक्त केलेल्या अंदाजानुसार या वाढीसह भारत लवकरच वार्षिक आधारावर जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था बनू शकणार आहे. चीन आणि तैवानमधला तणाव आता आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे अमेरिका तैवानला तब्बल 1.1 अब्ज डॉलर्सहून जास्त रकमेची शस्त्रास्त्र पुरवणार आहे. अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटनं तैवानला 60 जहाजविरोधी क्षेपणास्त्र आणि 100 हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसह 1.1 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकच्या शस्त्रास्त्रांच्या विक्रीला मंजुरी दिलेली आहे. याबाबतची अधिकृत माहिती पेंटागॉननं दिलेली आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर चीनचा तिळपापड झाला असून चीननं अमेरिकेकडे तैवानची शस्त्र विक्री मागे घेण्याची मागणी केली आहे. अमेरिकेनं जर तसं केलं नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे आता अमेरिका आणि चीन तैवानच्या मुद्द्यावरून एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. अर्जेंटिनाच्या उपराष्ट्राध्यक्ष क्रिस्टिना फर्नांडिस यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. त्यांच्या डोक्यावर हल्लेखोरानं पिस्तूल रोखलेलं होतं. मात्र सुदैवानं
ट्रिगर अडकल्यानं हल्ला निष्फळ ठरला. दैव बलवत्तर होतं म्हणून क्रिस्टिना यांचा जीव बचावलाय. मात्र एका देशाच्या उपराष्ट्राध्यक्षांची सुरक्षा व्यवस्था इतकी कमकुवत कशी असा संतप्त सवाल उपस्थित होतोय. हल्ल्यानंतर हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. क्रिस्टिना राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते. त्यांच्या विरोधात खटला दाखल करण्याचे आदेश सुद्धा सरकारी वकिलांनी दिलेले होते. मात्र त्या खटल्याच्या निषेधार्थ क्रिस्टिना यांचे समर्थक त्यांच्या घराबाहेर त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जमलेले होते. यावेळेला क्रिस्टिना गाडीबाहेर येताच गर्दीतून हल्लेखोरानं त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केलाय. अमेरिकन अंतराळ संस्था नासाकडून नवीन चंद्रयान लॉन्च करण्यात येणार आहे. फ्लोरिडातल्या केनेडी स्पेस सेंटर इथून आज दुपारी हे रॉकेट लॉन्च करण्यात येईल. आर्टेमिस आय चंद्राभोवती महिनाभर प्रवास करण्यासाठी एक क्रूड रॉकेट पाठवेल. मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वीची ही एक चाचणी आहे. या चंद्रयानामधनं एकही वैज्ञानिक चंद्रावर जाणार नाहीये. या रॉकेटमध्ये ओरायन कॅप्सूल आहे. ओरायनमध्ये मानवांच्या जागी पुतळे ठेवले जात आहेत. यावेळेला नासा स्पेस सूट आणि रेडिएशन लेव्हलचं मूल्यांकन करणार आहे. पुतळ्यांसोबत एक स्नूपी सॉफ्टटॉय देखील पाठवला जातोय. ओरायन चंद्राभोवती 42 दिवसांचा प्रवास करणार आहे. आणि आता यानंतरची बातमी भारत पाकिस्तान क्रिकेट प्रेमींसाठी. आशिया कपमध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम्स आमने सामने येणार आहे. पाकिस्ताननं ग्रुप स्टेजच्या मॅचमध्ये हाँगकाँगचा दारुण पराभव करत सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवलाय. रविवारी दुबईच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना आता पार पडेल. याआधी टीम इंडियानं आशिया कपच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं होतं. त्यामुळे पाकिस्तान या पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्यानंच मैदानात उतरेल. तर दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आपला विजय धडाका कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. भारतीय बॅट्समन्स विरुद्ध पाकिस्तानी बॉलर्स अशी ही रंगतदार मॅच पाहण्याची पर्वणी क्रिकेट फॅन्सना रविवारी अनुभवता येणार आहे. आर्थिक टंचाईचा सामना करणारा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला अखेर नोकरी मिळाली आहे. विनोद कांबळीला उद्योजक संदीप थोरात यांनी 1 लाख रुपये महिना पगाराची नोकरी दिली आहे. आता विनोद कांबळी सह्याद्री मल्टीसिटी फायनान्स कंपनीच्या मुंबई शाखेमध्ये मानद संचालक म्हणून काम पाहणार आहे. एका मुलाखतीत विनोद कांबळीनं सांगितलेलं होतं की तो अवघड स्थितीत आपलं कुटुंब चालवतोय. आपल्याला नोकरीची गरज आहे आणि विनोद कांबळीनं मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे नोकरीची मागणी सुद्धा केलेली होती. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून अद्याप विनोद कांबळीच्या या मागणीवर कोणताही प्रतिसाद आलेला नाही. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संपूर्ण भारतीय बनावटीची INS विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोच्चीमध्ये झालेल्या या सोहळ्यात INS विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात दिमाखात दाखल झाली. पाहुयात भारतीय नौदलातील ह्या बाहुबली युद्धनौकेबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. आता शत्रूला भरणार धडकी. भारतीय सामर्थ्याचं नवं प्रतीक. भारतीय नौदलात विराट बाहुबली. INS विक्रांत नौदलाच्या सेवेत. स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका. भारतीय नौदलाकडे आता INS विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेच्या साथीला INS विक्रांतची भक्कम अशी साथ मिळणार. आज कोचीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात
INS विक्रांतचा नौदलात समावेश करण्यात आला. विमानवाहू युद्धनौका बांधण्याचं तंत्रज्ञान हे अत्यंत आव्हानात्मक समजलं जातं. विमानवाहू युद्धनौका बांधणं हे जगात आतापर्यंत फक्त मोजक्याच देशांना शक्य झालंय. यात भारताचीही भर पडली आहे. भारतीय सामर्थ्याचं प्रतीक म्हणजे विक्रांत. प्रत्येक भारतीयासाठी INS विक्रांत म्हणजे स्वाभिमान अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी INS विक्रांतच्या सामर्थ्याचा गुणगौरव केलाय. INS विक्रांत ने देश को एक नए विश्वास से भर दिया है. देश में एक नया भरोसा पैदा कर दिया है. आज विक्रांत को देखकर समंदर की ये लहरें आह्वान कर रही है. INS विक्रांतचा आराखडा भारतीय नौदलानं तयार केला असून कोचीन शिपयार्डनं युद्धनौकेची संपूर्ण बांधणी केली आहे. कोचीमध्ये 28 फेब्रुवारी 2009ला विक्रांतच्या बांधणीला सुरुवात झाली. 12 ऑगस्ट 2013 रोजी विक्रांतचं जलावरण झालं. विक्रांतवर 30 विमानं तैनात करता येतील. विक्रांतचा टॉप स्पीड हा 28 नॉटिकल मैल इतका आहे. विक्रांतची लांबी तब्बल 662 मीटर इतकी आहे. रुंदी सुमारे 62 मीटर तर उंची 59 मीटर आहे. वजन तब्बल 40,000 टन आहे. युद्धनौकेवर 14 डेक, 2300 कंपार्टमेंट्स, त्याचबरोबर 1700हून अधिक क्रू मेंबर्स राहू शकतात. एकाच वेळी 7500 नॉटिकल मैल अंतर कापण्याची विक्रांतची क्षमता आहे. देशाच्या तिन्ही बाजूला असलेल्या अथांग समुद्रावर वर्चस्व ठेवण्यात भविष्यात INS विक्रांत मोलाची कामगिरी बजावेल यात शंका नाही. विशेषतः भारताजवळच समुद्रात चीनच्या नौदलाच्या वाढत्या हालचालींना शह देण्याचं काम INS विक्रांतच्या माध्यमातून आणखी आक्रमकपणे करणं नौदलाला शक्य होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भारतीय नौदलात सर्वात सामर्थ्यशाली अशी INS विक्रांत ही युद्धनौका सामील झालेली आहे. या ऐतिहासिक क्षणासोबत आणखी एक ऐतिहासिक घटना घडवून आणली आहे. ती म्हणजे भारतीय नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची छटा असून त्याच प्रकारे अष्टकोनी पद्धतीचं नौदलाचं चिन्ह देखील अंकित करण्यात आलंय. आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि त्यांच्या सागरी आरमाराचं कोड कौतुक सुद्धा केलेलं आहे. पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. भारतीय नौदलाला मिळाला नवा ध्वज. नव्या ध्वजावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा. सर्व ब्रिटिश खुणा हटवल्या. सेंट जॉर्ज क्रॉस हटवला. नौदलाला मिळणार नवी प्रेरणा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तब्बल 4 वेळा भारतीय नौदलाचा ध्वज बदलण्यात आला. मात्र प्रत्येक वेळी त्यात ब्रिटिश राजवटीचं एक प्रकारे प्रतीक असणाऱ्या 2 लाल रंगाच्या रेषा असायच्या. या रेषांना सेंट जॉर्ज क्रॉस असं म्हटलं जायचं. मात्र आता भारतीय नौदलाला नवा ध्वज मिळाला असून त्यावरून सर्व प्रकारच्या ब्रिटिश खुणा काढून टाकण्यात आल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते INS विक्रांत नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर नौदलाच्या या नव्या ध्वजाचं देखील अनावरण करण्यात आलं. आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन नौदलाचा नवा ध्वज समुद्रात आणि आकाशात फडकेल असे गौरवोद्गार दस्तूर खुद्द पंतप्रधान मोदींनी काढलेत. नवीन सूर्य की नई प्रभा, नवीन सूर्य की नवीन प्रभा, नमो 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 स्वतंत्र भारत की ध्वजा, नमो नमो नमो. आज इसी ध्वज वंदना के साथ मैं ये नया ध्वज नौसेना के जनक
छत्रपति वीर शिवाजी महाराज को समर्पित करता हूं। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील नव्या ध्वजाबाबत आणि त्यावरील शिवमुद्रेच्या समावेशाबाबत भरभरून कौतुक केलंय। स्वराज्याची निशाणी असलेलं आमची जी शिवमुद्रा आहे त्या शिवमुद्रेचं ची प्रेरणा घेऊन आता आमच्या भारतीय नेव्हीचा नवा झेंडा, नवी निशाणी या ठिकाणी आज फडकली आहे। मी त्याबद्दल आमच्या नेव्हल फोर्सेसचं आणि माननीय पंतप्रधानांचं, डिफेन्स मिनिस्टरचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। भारतीय नौदलाच्या ध्वजात आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर 4 वेळा बदल झाले। नव्या ध्वजाच्या वैशिष्ट्यावर एक नजर टाकूयात। नौदलाच्या या नव्या ध्वजामध्ये डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात भारताचा तिरंगा आहे, तर उजव्या बाजूला अष्टकोनी आकारामध्ये निळ्या पार्श्वभूमीवर सोनेरी रंगात अशोक स्तंभ आणि नौकांचा नांगर काढण्यात आलाय। या अष्टकोनी आकाराला सोनेरी रंगात दुहेरी किनार काढण्यात आली आहे। सर्वात बाहेरची किनार ही जाड आणि त्याच्या आतील किनार ही काहीशी बारीक आहे। भारतासह आतापर्यंत कोणकोणत्या देशांनी त्यांच्या नौदलाच्या ध्वजात बदल केले त्यावर एक नजर टाकूयात। ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि पाकिस्तान। ऑस्ट्रेलियानं 1967 साली, न्यूझीलंडनं 1968 साली, कॅनडानं 2013 साली हे बदल केले। आतापर्यंत भारतीय नौसेनेच्या ब्रिटिश ध्वजावर गुलामगिरीचं चिन्ह होतं, पण आता ध्वजात केलेल्या नव्या बदलानं आणि शिवमुद्रेच्या समावेशानं सैन्यालाही स्फूर्ती मिळेल आणि त्यांचं साहस आणि धाडस वाढायला निश्चित मदत होईल यात तीळमात्र शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।